Hello dear students, in today's lecture we are going to continue the last part which we were discussing in the previous lecture. Students, in the previous lecture we were discussing about the work done when the force and displacement are in the same direction. बघा, जेव्हा आपण फोर्स ज्या डायरेक्शननं अप्लाय करतो त्याच डायरेक्शननं एखाद्या ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट होत असेल तर वर्क डन कसं कॅल्क्युलेट करायचं तो फॉर्म्युला आपण लास्ट टाइम बघितलेला होता आणि तो फॉर्म्युला काय होता आपला, वर्क इज इक्वल टू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट, इजंट इट. हा फॉर्म्युला आपण बघितलेला होता. कधी हा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो, जेव्हा तुम्ही अप्लाय केलेला फोर्स आणि त्या ऑब्जेक्टचं झालेलं डिस्प्लेसमेंट हे सेम डायरेक्शनमध्ये असतात तेव्हा. बट अजून एक कंडिशन असते की जेव्हा अप्लाइड फोर्सची डायरेक्शन वेगळी असते आणि झालेल्या डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन ही त्याच्यापेक्षा वेगळी असते. अँड इन दॅट केस हाऊ टू डिसाइड द वर्क डन दॅट वी आर गोइंग टू सी टुडे. सो फॉर दॅट लेट अस कन्सिडर अ सिम्पल एक्झाम्पल. लहान बाळ असतं ना, त्याचं खेळणं असतं, तर ते एक दोरीचा यूज करून ते खेळणं असं ओढत पुढं घेऊन जातं. सो दॅट इज एक्झाम्पल की त्यांना अप्लाय केलेला फोर्स जो आहे तो वरच्या डायरेक्शननं आहे आणि ते खेळणं कुठं जात असतं रे, सरफेस बरोबर, अलॉंग द सरफेस, इजंट इट. म्हणजे डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन आहे अलॉंग द सरफेस, वेअर ॲज द फोर्स इज अप्लाइड इन सर्टन अँगल बिटवीन द डिस्प्लेसमेंट अँड द फोर्स. आता या कंडिशनमध्ये वर्क डन जर फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला एक वेगळा फॉर्म्युला यूज करायचा आहे. आता हे जे एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं ते सायंटिफिक टर्मिनॉलॉजीमध्ये जर एक्सप्लेन करायचं असेल तर त्याला आपण सायंटिफिक वेनं त्याला दाखवूयात. कशा पद्धतीनं दाखवायचं बघा. तर त्याचे मी तुम्हाला खेळणं सांगितलं, तर त्याच्याऐवजी आपण एक ऑब्जेक्ट कन्सिडर करूया. हा सरफेस आहे, त्या सरफेसवर हे एक स्पेसिफिक असं ऑब्जेक्ट आहे. आता या ऑब्जेक्टवरती ते बाळ जे खेळणं ओढतं आहे दोरी लावून, ती जर आपण डायरेक्शन कन्सिडर केली तर ती आपण अशी दाखवू शकतो. ठीक आहे, हा ऑब्जेक्ट म्हणजे ते खेळणं आणि हे म्हणजे त्या खेळण्याला ओढत असलेल्या बाळाच्या हातातली दोरी आहे असं कन्सिडर करा. नाव द डायरेक्शन ऑफ फोर्स इज लाईक दिस इज द अप्लाइड फोर्स, but the displacement of this object will take place along the horizontal. हा जो सरफेस आहे या सरफेसवरच तो ऑब्जेक्ट डिस्प्लेस होणार. या पॉईंटपासून सपोज या पॉईंटपर्यंत तो गेला. डिस्प्लेसमेंट आपण जनरली सेंटरपासून दाखवतो. सो दिस इज द डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट. लक्षात आलं. हा फोर्स आहे, हे स्पेसिफिक ऑब्जेक्ट जेव्हा हा फोर्स अप्लाय करू तर या पोझिशनपासून या पोझिशनपर्यंत गेलं आहे. आता बघा, ॲज द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट इज धिस, आपण हा जो फोर्स आहे की नाही, तर त्या फोर्सचा एक कंपोनंट फोर्स ज्याचा इफेक्ट त्याच्यावर ह्या एफचा इफेक्ट होणारा असा एक कंपोनंट फोर्स म्हणून आपण हा फोर्स कन्सिडर करूया. मी काय केलं बघा, हा जो ऑब्जेक्ट आहे त्याच्या बरोबरीनं एक फोर्स डॉटेड लाईन दाखवला की जो काय रिप्रेझेंट करतो, या ह्या फोर्सचा कंपोनंट फोर्स रिप्रेझेंट करतो. आता बघा, त्याला मी F1 असं नाव दिलं. F1 is the component force of this force F along at the direction of displacement. ज्या डायरेक्शननं डिस्प्लेसमेंट झाली आहे त्या डायरेक्शननं हा फोर्स आहे असं आपण कन्सिडर करूया. सो इथे आपण आता हा फॉर्म्युला यूज करू शकतो. का? कारण फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे सेम डायरेक्शनमध्ये आहेत. आपल्याला टोटल वर्क डन फाइंड आउट करायचं आहे, पण आता इथे अँगल आहे ना, सो आपण त्याला दोन भागांच्या मध्ये कन्वर्ट करतो. पहिल्यांदा आपण या फोर्सचा एक कंपोनंट काढला, त्याला ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुट केला आणि मग वर्क डन कॅल्क्युलेट करायचं. आता बघा, हा जो F आहे आणि हा F1
ह्या दोघांना जोडणारी मी एक लाईन काढली. आता मला एक ट्रायंगल फॉर्म झालेला दिसला, विच इज अ राईट अँगल्ड ट्रायंगल. तुम्ही इथे दाखवते थोडासा एनलार्ज्ड फॉर्ममध्ये. आता हा राईट अँगल्ड ट्रायंगल फॉर्म झाला. हा इथे एफ आहे आणि इथे हा F1 आहे. स्टुडंट्स, तुम्ही सेकंड सेमिस्टरमध्ये ट्रिगोनोमेट्री जी शिकणार आहात, ह्या वेगवेगळ्या ट्रायंगलशी रिलेटेड काही फॉर्म्युलेज तुम्ही शिकताय. तर त्याच्याशी रिलेटेड जो इथं इम्पॉर्टंट आहे पार्ट, तेवढा मी तुम्हाला सांगते बघा. हा जो राईट अँगल ट्रायंगल फॉर्म झाला, नॉर्मली एखादं लांबवरचं ऑब्जेक्ट जेव्हा आपण कन्सिडर करतो तर त्याच्या आणि आपल्यामधलं जे डिस्टन्स आहे किंवा त्याची हाईट किंवा आपण आणि ते ऑब्जेक्ट यांच्यामधलं डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी अशा प्रकारे ट्रिगोनोमेट्रीचा यूज होतो. ते तुम्ही नंतर डिटेल शिकाल अल्जेब्रामध्ये. ओके, सो इथे आपण काय बघूयात, हा एक जो राईट अँगल ट्रायंगल फॉर्म झाला आहे, तर त्याच्यामध्ये असणाऱ्या ह्या वेगवेगळ्या साईड्स आणि त्याच्यातले अँगल्स यांच्यामध्ये को रिलेशन सांगणारे काही फॉर्म्युले आहेत. आता बघा, याच्यातला जर एक हा अँगल आपण कन्सिडर केला तर त्या अँगलला आपण नाव देऊया थीटा. व्हॉट इट इज थीटा. कसं रिप्रेझेंट करायचं बघा, असा काढला आणि ह्याचा उच्चार कसा करणार, थीटा. हां, तुम्हाला नंतर हे येईलच. आता हा जो ट्रायंगल फॉर्म झाला आहे, त्या ट्रायंगलचा हा पार्ट आहे तो बेस, आणि हा जो पार्ट आहे इट इज हायपोटेनस. आता ह्या कॉस थीटा, साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक अशा वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजीज येत आहेत तुम्हाला ट्रिगोनोमेट्रीमध्ये. तर आपण इथे जो कन्सिडर करणार आहोत तो आहे कॉस थीटा. वर्क डन फाइंड आउट करण्यासाठी या कॉस थीटाची व्हॅल्यू आपल्याला इथे कन्सिडर करायची आहे. आता कॉस थीटा हा जी व्हॅल्यू आहे ती फाइंड आउट करण्याच्या आधी ह्याच्याशी रिलेटेड जे इक्वेशन्स आहेत ते आपण लिहूयात. हे फक्त मी छोटं आहे ना इथे, म्हणून तुम्हाला मी एनलार्ज फॉर्ममध्ये दाखवलं. आता परत आपण ह्या इथे वळूयात. वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट हा फॉर्म्युला आता आपल्याला F1 या फोर्ससाठी ॲप्लिकेबल किंवा अप्लाय करता येऊ शकतो, कारण F1 हा फोर्स हा डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शनमध्ये आहे. म्हणून आता या केसमध्ये वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट हा जो फॉर्म्युला आहे, इथे W इज इक्वल टू फोर्स मी F1 घेणार इंटू डिस्प्लेसमेंट आपण Sनं दाखवलं आहे. देअरफॉर मला इक्वेशन काय मिळालं, W इज इक्वल टू F1 इंटू S. ओके, इथंपर्यंत लक्षात आलं. F1 का घेतला, कारण हे दोन्ही सेम डायरेक्शनमध्ये आहेत म्हणून इथं मी F1 घेतला. F का नाही घेतला, कारण धिस फोर्स इज नॉट अलॉंग विथ द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट, म्हणून मी तो F नाही घेतला. आता जेव्हा मी तसं तुम्हाला सांगितलं की कॉस थीटाची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे इथे, आणि कॉस थीटा फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला आहे बेस अपॉन हायपोटेनस. ना इन धिस केस बेस जो आहे तो काय आहे, इथे F1 हा बेस आहे, सो मी बेसच्या जागी F1 लिहिते. हायपोटेनस आहे F, ह्या ज्या ही अँगल आहे याच्या समोरची बाजू त्याला हायपोटेनस म्हणायचं. सो हायपोटेनस काय आहे इथे आपला F आहे, म्हणून मी कॉस थीटा इज इक्वल टू F1 अपॉन F या पद्धतीनं हा फॉर्म्युला पुट केला. आता बघा, हिअर F1 हा F1 मी या साईडला आहे, हा F जो आहे तो जो इक्वल साईन आहे त्याच्या इकडच्या साईडला घेतल्यानंतर मला काय मिळेल रे, F1 इज इक्वल टू कॉस थीटा हा आहे तसा, हा इकडे डिनॉमिनेटरमध्ये आहे, इथे इंटू मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल इंटू F. F1ची व्हॅल्यू मला काय मिळाली, F1 is equal to cos theta into F. So now I will put this value of F1 into equation number 1. So let us write here
put value of F1 in equation 1 so that what we will get here, W is equal to F1 च्या जागी मी हे लिहिणार. सो इन प्लेस ऑफ F1 काय येईल, cos थीटा इंटू F आणि S आहे तसा बाहेर. हा जो F1 आहे त्याची व्हॅल्यू मी इथं लिहिली, S जो उरलेला होता तो ॲज इट इज लिहिला. कुठलीही स्टेप इथे आपल्याला स्किप करायची नाही आहे, स्टेप वाईज व्यवस्थित सगळं समजून घ्या. नाव मला ह्यांना परत रिअरेंज करून वर्कचा फॉर्म्युला काय मिळतो बघा, F इंटू S इंटू कॉस थिटा. सो बाय यूजिंग धिस फॉर्म्युला that is W is equal to Fs cos theta, we can find out the work done when the force and displacement are not in same direction. फोर्सची डायरेक्शन वेगळी आहे, डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन वेगळी आहे आणि या केसमध्ये वर्क डन फाइंड आउट करण्याचा जो फॉर्म्युला आहे तो हा आहे. सो हे लक्षात आलं तुम्हाला कशा पद्धतीनं आपण डिराईव्ह केलं. आता तुमच्या टेक्स्टबुकमध्ये स्टुडंट्स एक चार्ट दिलेला आहे. त्या चार्टमध्ये 3 कंडिशन्स सांगितल्या आहेत तुम्हाला. थीटाच्या 3 वेगवेगळ्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. त्या 3 वेगळ्या व्हॅल्यूज पुट केल्यानंतर तुम्हाला कन्क्लुजन काय कराल असा क्वेश्चन विचारलेला आहे. तो देखील इम्पॉर्टंट आहे. ते 3 जे चार्टमधले किंवा टेबलमधले जे 3 पार्ट आहेत ते तुम्हाला 3 मार्क्ससाठी विचारले जातात. सो आपण जस्ट तो डिस्कस करूया पार्ट. तुमचा पहिला जो कॉलम आहे इट इज थीटा, त्यानंतर कॉस थीटा हा दुसरा पार्ट दिला आहे, त्यानंतर W इज इक्वल टू Fs कॉस थीटा. आणि लास्ट पार्ट दिलाय कन्क्लूजन. असा एक तुम्हाला कॉलम दिलेला आहे. आता पहिल्या केसमध्ये 3 केसेस दिल्या आहेत तुम्हाला. पहिल्या केसमध्ये थिटाची व्हॅल्यू 0 डिग्री दिलेली आहे, दुसऱ्या केसमध्ये थिटाची व्हॅल्यू 90 डिग्रीज दिलेली आहे आणि तिसऱ्या केसमध्ये 180 डिग्री दिलेली आहे. 0, 90 आणि 180. आता ही थिटाची व्हॅल्यू जेव्हा या असतात तर त्यावेळेस कॉस थिटाच्या व्हॅल्यूज ह्या स्पेसिफिक असतात. तुम्हाला याच्यावरती न्यूमरिकल्स देखील सॉल्व करायचे आहेत आणि एकदम इझी असतात की ज्याच्यात तुम्हाला कॉस थिटाची व्हॅल्यू ऑलरेडी प्रोव्हाइड केलेली असते. यू हॅव टू जस्ट पुट दॅट व्हॅल्यू ऑफ कॉस थिटा इन दिस इक्वेशन अँड यू हॅव टू फाइंड आउट द वर्क डन. सो आता इथे देखील तुम्हाला कॉस थिटाचे व्हॅल्यूज दिलेले आहेत. 1, 0 आणि -1 अशा 3 व्हॅल्यूज तुम्हाला दिलेल्या आहेत. ओके. आणि या केसमध्ये वर्क डन काय काय होईल असं विचारलं आहे. सो आता ह्या फॉर्म्युलामध्ये कॉस थिटाची व्हॅल्यू आपण 1 जर पुट केली इन प्लेस ऑफ दिस कॉस थिटा, इफ वी राईट 1, सो आपल्याला वर्क डनचा फॉर्म्युला काय होईल, W इज इक्वल टू Fs इंटू 1 म्हणजे W इज इक्वल टू Fs एवढाच. आता नेक्स्ट कॉस थिटाची व्हॅल्यू इथे 0 आहे. जेव्हा थिटाची व्हॅल्यू 90 डिग्री असते दॅट टाईम कॉस थिटा विल बिकम 0. ह्या स्टँडर्ड व्हॅल्यू आहेत त्या बदलत नाहीत. ना इन धिस कंडिशन आता हा जे 0 आहे तो आपण कॉस थिटाच्या जागी प्लेस केला तर आपल्याला वर्क डन काय मिळणार, 0. हे सगळ्यांना मल्टिप्लाय म्हणजे 0 येणार. नाव इन द थर्ड केस इथे तुम्ही कॉस थिटाच्या जागी -1 लिहिलं तर व्हॉट वर्क यू विल गेट, W इज इक्वल टू F -F इंटू S. ओके. सो ह्या 3 केसमध्ये जे वर्क डन झालेलं आहे त्यावरून तुम्ही कन्क्लूड काय कराल असा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. सो इन द फर्स्ट केस यू विल कन्क्लूड दॅट इन धिस केस द वर्क डन इज पॉझिटिव्ह. In the second case the work done is 0
and in the third case the work done is negative. So what is positive work, what is negative work, and what is zero work, that we will discuss in the next lecture. हा जो पार्ट आहे तो सगळा आपण ह्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ओके.